तुला काय एवढा त्रास होतोय? तुझी का तळमळ होते? कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओजवरती जाऊन तुमचा मी जो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ॲड झाल्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करून हे सॉन्ग तुम्हाला असं वगैरे उजवीकडे स्क्रोल करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती जाऊन त्याचे सॉन्ग तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर इथे मित्रांनो PNG 2 येत असेल त्याच्या अलीकडे PNG 1 वरती येऊन तुम्हाला इथे त्या सॉन्ग लेअरला क्लिक करायचे आणि तुम्हाला बीट्सवरती जाऊन इथे ॲड बीट करून घ्यायचे. त्यानंतर पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर PNG 3 येत असेल त्याच्या अलीकडे PNG 2 वरती यायचे अशा प्रकारे. त्यानंतर एक ॲड बीट करून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो आपली जी बीट 1 असेल त्याला सिलेक्ट करायचे. त्यानंतर इकडे बीट 2 येत असेल त्या अलीकडे तुम्हाला जे ते सिम्पली बीट 1 वरती यायचे अशा प्रकारे. त्यानंतर एक कट करून घ्यायचे. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला बीट 3 येत असेल त्याच्या अलीकडे बीट 2 वरती येऊन तुम्हाला एक कट करून घ्यायचे. अशाच प्रकारे सर्व कट करून झाल्यानंतर त्या फोटो ॲड करायचे. त्यासाठी त्या फर्स्ट लेअरला क्लिक करून इकडे तुम्हाला उजवीकडे स्क्रॉल करून रिप्लेसवरती जाऊन फोटोसवरती जायचे. फोटोसवरती गेल्यानंतर तुमचा जो फोटो असेल त्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे 2 बटन झूम करून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. त्यानंतर अशाच प्रकारे सर्व जे फोटो असतील ते तुम्हाला बीटमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो, सर्व फोटो ते बीटमध्ये ॲड करून झाल्यानंतर आता तुम्हाला जे इथे फोटोंना इफेक्ट अप्लाय करायचे त्यासाठी स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जाऊन ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आउट ॲनिमेशनवरती जायचे. त्यानंतर तुम्हाला इथून मिनी झूम हा इफेक्ट ॲड करून ह्याची लेन्थ जी असेल ती पुन्हा असं वगैरे वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन कोंबोवरती जायचे आणि तुम्हाला इथून पेंडुलम हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर लेन्थ पुन्हा वाढवून घ्यायची. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन पुन्हा तुम्हाला पेंडुलम 2 हा इफेक्ट ॲड करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला जे ते सिम्पली इथून डायनामिक शेक हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर सिम्पली डन मारायचे. डन झाल्यानंतर पुन्हा त्या पुढच्या फोटोवरती जायचे. त्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट ॲड करून लेंथ 1 सेकंड ठेवून डन करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा इफेक्ट ॲड करून ह्याचीसुद्धा लेंथ 1 सेकंड ठेवून डन करायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती जायचे. कोंबोवरती गेल्यानंतर बाउन्स 1 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. लेंथ पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे आणि लेंथ पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर आता तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन दिसत असेल ते ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईट इफेक्टवरती जायचे. त्यानंतर तुम्हाला लाईट इफेक्टवरती गेल्यानंतर ब्लेंडचा हा ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचे. त्यानंतर हे जे लेंथ जे असेल 0.5 सेकंड ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर जे ते तुम्हाला सिम्पली अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून डन करून घ्यायचे. म्हणजे आपला जो हा ट्रान्झॅक्शन असेल ते सर्व बीटला हा ट्रान्झॅक्शन ॲड होऊन जाईल. त्यानंतर स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर इफेक्ट्सवरती जाऊन तुम्हाला सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. ओपनिंग अँड क्लोजिंगचे कॅटेगरी जाऊन तुम्हाला जे ते सिम्पली खाली डायमंड झूम हा इफेक्ट भेटून जाईल. ते ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी पूर्ण वाढवून घ्यायचे. त्यानंतर डन करायचे. डन झाल्यानंतर आता आपल्या जे आहे ते 4 सेकंड बसले जे बीट असेल ते यायचे. त्यानंतर बरोबर मधोमध आल्यानंतर तुम्हाला जे ते सिम्पली आपल्याला पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिम्पली जे आहे ते नाईट क्लबच्या कॅटेगरी जाऊन व्हायब्रेशन फ्लॅश हा इफेक्ट ॲड करून घ्यायचे. नंतर डन करून डन झाल्यानंतर आता तुम्हाला जे आहे ते सिम्पली त्या इफेक्टला जे आहे ते थोडीशी म्हणजे आपल्याला हे जे लेन्थ जे असेल ते मित्रांनो बघा अशा वगैरे थोडीशी ठेवून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी जे असेल ते पूर्ण वाढवून घ्यायची. त्यानंतर डन करायचे. त्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला पुन्हा कॉपी करायचे. त्यानंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करून अशा प्रकारे त्या पुढच्या फोटोवरती यायचे. पुढच्या फोटोवरती आल्यानंतर ह्याला बरोबर मधोमध सेट करून घ्यायचे. त्यानंतर जे ते पुन्हा ह्याला कॉपी करायचे. त्यानंतर अशाच प्रकारे तुम्हाला एक फोटो आपला जो असेल म्हणजे 10 सेकंद बसले भेट ते फोटो सोडून त्या पुढच्या फोटोवरती यायचे. त्यानंतर जे पुन्हा ह्याला बरोबर मधोमध सेट करून घ्यायचे. त्यानंतर अशाच प्रकारे जे सर्व इफेक्टला हा इफेक्ट जो असेल ते बरोबर मधोमध सेट करून घ्यायचे. त्यानंतर जे तुम्हाला बॅक घेऊन तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचे. ॲड ओव्हरले केल्यानंतर फोटोसवरती जायचे. मी तुम्हाला दिलेलं असेल पेज ते ॲड करून घ्यायचे. त्यानंतर क्लोज करायचे. त्यानंतर त्या पेजला सिलेक्ट करून तुम्हाला जे ते सिम्पली बेसिकवरती जायचे. बेसिकवरती आल्यानंतर स्केलवरती येऊन तुम्हाला जे ते सिम्पली ह्याची साईज जी असेल ते 90 ठेवून घ्यायची अशा बघाय. त्यानंतर जे ते तुम्हाला पोझिशनवरती येऊन वाय ॲक्सेस असेल तुम्हाला -360 ठेवून घ्यायचे. असं बघायला जे ते -360 ठेवून घ्यायचे. तुम्हाला दाखवून देतो मी.
अशा प्रकारे जे इथे -360 ठेवल्यानंतर डन करून घ्यायचे. त्यानंतर ह्याची लेंथ जी असेल ती मित्रांनो अशा प्रकारे जे इथे आपण बीट जे ॲड केलेली त्या बीटमध्ये बरोबर ह्याला सेट करून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला जे इथे सिम्पली ते फेड इन हा ॲनिमेशन तुम्हाला ॲड करून घ्यायचं. नंतर आउट ॲनिमेशनवरती क्लिक करून पुन्हा तुम्हाला इथे फेड आउट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरले करायचे. ॲड ओव्हरले केल्यानंतर जे दुसरे PNG दिलेले असेल त्याला सिलेक्ट करून ॲड करून क्लोज करायचे. त्यानंतर ह्याला सुद्धा बरोबर बेटमध्ये ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे सिम्पली तुम्हाला बेसिकवरती येऊन ह्याला सुद्धा जे इथे वाय ॲक्सिस -360 ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला जे इथे वाय ॲक्सिस 360 ठेवल्यानंतर स्केलवरती येऊन ह्याची सुद्धा साईज 90 ठेवून डन करून पुन्हा ॲनिमेशनवरती जायचे. ॲनिमेशनवरती आल्यानंतर ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर फेड आउट ॲनिमेशनवरती क्लिक करून हा ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून तुम्हाला जे इथे पुन्हा सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचे. ॲड ओव्हर केल्यानंतर तुम्हाला जे इथे दुसरे जे PNG दिलेले असेल त्याला ॲड करून डन करायचे. डन झाल्यानंतर आता तुम्हाला जे इथे ह्याची जे तुम्हाला बेसिकवरती जायचे. बेसिकवरती आल्यानंतर तुम्हाला जे इथे सिम्पली इथे सिलेक्ट करतो मित्रांनो. त्यानंतर जे तुम्हाला जे इथे बेसिकवरती आल्यानंतर ह्याची साईज जी असेल ती 60 ठेवून घ्यायची. पोझिशनवरती येऊन वाय ॲक्सिस -360 ठेवून डन करून घ्यायचे. त्यानंतर जे इथे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह टू डिव्हाइस करून हा व्हिडिओ तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा.